Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेद. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास, BMS फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे एक छोटासा टॉपिक, ते म्हणजे पेशी शरीर. यालाच आपण मॉडर्नमध्ये जर बघितलं तर मसल. आता तुम्ही 11-12ला बघितलंच असेल की स्टडी ऑफ अ मसल मीन्स मायोलॉजी आहे की नाही. मग तेच मायोलॉजी आपल्याला आयुर्वेदिकच्या ॲस्पेक्ट व्ह्यूनं बघायचं आहे. तर चला वळूया आपण या पेशी शरीर. तर आता आपण व्याख्याकडे जाऊया. तर मास अवयव संघात परस्पर विभक्त पेशी उच्यते. मास अवयव संघात, आता जे मास धातूमध्ये जे मास धातूपासून बनलेले आहेत परंतु ते विभक्त आहेत, अशा मासपेशीला आपण मासपेशी शरीर म्हणतात किंवा त्यालाच मासखंड म्हणतात किंवा पेशी शरीर म्हणतात. तिन्ही नाव पर्यायी आहेत, तर ते लक्षात राहू द्या. तेच आपण पर्यायी नाव बघितलेले की मासखंड, मासपेशी किंवा पेशी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. एकदम सोपं आहे आणि बेसिक आहे की नाही. जसे तुम्ही बेसिकपणे एक्झाम करता अभ्यास करता तशाच पद्धतीने हे बेसिक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता उत्पत्ती जर बघितली मित्रांनो, तर उत्पत्ती म्हणजे कसं की अनुप्रवेशम पेशीतम पेशी विभर्जते तथा सुश्रुत शरीरस्थान 4:28 मधून हा श्लोक आलेला आहे. त्याच्यानंतर वायू पेशीतम मास अनु प्रवेशम पेशी विभजते पेशी मासखंडम. डलहन टीकाकारांनी हे सांगितले की जेव्हा समजा शरीरामध्ये मास धातूमध्ये वायू प्रवेश करतो आणि वायू प्रवेश केल्याच्या नंतर ते मासांचे विभाजन करतो आणि तेव्हा ते मासपेशींची उत्पत्ती होते. अशा पद्धतीने त्यांनी चक्रपाणींनी सुश्रुत शरीरस्थानमधून ही टीका सांगितलेली. तर हे लक्षात राहू द्या. तशाच पद्धतीने ते अनुप्रवेशम म्हणजे काय की वायू त्यामध्ये प्रवेश करतो, एवढं लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हे श्लोक महत्वाचं आहे. रसात रक्तम तत्व मास उन्मेद प्रजायते. सुश्रुत सूत्रस्थान 14:10 मधून आलेलं आहे की रसात रक्तम मास उन्मेद म्हणजे रसापासून रक्तधातूची उत्पत्ती होते, रक्तधातूपासून मास धातूची उत्पत्ती होते, मास धातूपासून मेद धातूची उत्पत्ती होते. अशी करत करत शुक्रापर्यंत सप्तधातूंची उत्पत्ती होते. अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हे सर्व समजलेलं आहे की नाही. एकदम बेसिक आहे, क्लिअर आहे आणि तशाच पद्धतीने लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट मस्ट नो पॉईंट आहे, ते म्हणजे पेशी पांचभौतिक होतं. आता पांचभौतिक कोणते, दोष धातू आणि भाव त्यांच्यामध्ये कोणते असतात ते आपण यामध्ये बघू. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर महाभूत प्रधानता जर बघितली याच्यामध्ये, तर पेशीमध्ये पेशी महाभूत असून आता पांचभौतिक आहे. पेशी ही पांचभौतिक आहे परंतु त्याच्यामध्ये जर महाभूत प्रधानता जर बघितली तर पृथ्वी महाभूत प्रधानता आहे. हे MCQ लक्षात राहू द्या, आपले MCQ गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला दोषांचे स्थान सांगितले. तर या पेशीमध्ये मोस्टली कफदोष प्रेझेंट असतो, हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर धातूचे स्थान जर बघितलं तर हे कोणत्या धातूपासून उत्पन्न झालेलं आहे,